नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर पोलीस भरती एकूण 17,471 पदाची पोलीस भरती होणार आहे। त्यासाठी मित्रांनो महत्त्वाचे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन या ठिकाणी आपण घेणार आहोत। सर्व प्रश्न ट्रिकनुसार असणार आहेत। फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कारण की सर्व प्रश्न मित्रांनो थोडेसे या ठिकाणी कठीण पातळी, थोडीशी या ठिकाणी मीडियम लेवलची आणि थोडीशी कमी लेवलची या ठिकाणी कठीण पातळी तुम्हाला वापरण्यात आली आहे। कारण की हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे। तर या ठिकाणी पोलीस भरतीला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात। हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर दररोज 9 वाजता लाईव्ह लेक्चर होत असतात। ते लाईव्ह लेक्चर जर केले आणि प्लेलिस्ट जर आपल्या चॅनलची जर पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर वैवारी हा टॉपिक गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीमध्ये सुद्धा येत असतो। तर पहा, वैवारी मधले महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। पहिला प्रश्न पहा, शोभा आणि राणी या दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर किती? 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष असल्यास शोभाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। शोभाचे 5 वर्षापूर्वीचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं। असा गणित आल्याच्या नंतर आता आपण सोडवायचं कसं? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या मित्रांनो। शोभा, सर्वप्रथम काय लिहून घेऊयात आपण? शोभा, शोभाच्या नंतर कोण आहे? राणी। ह्या दोघी काय आहेत? बहिणी आहेत। यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलं आपल्याला? 5:3 दिलं। म्हणजे शोभाचं वयाचे प्रमाण आहे 5, राणीच्या वयाचं प्रमाण आहे 3। आता समोर काय म्हणलं पहा, त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला काय विचारलं? बेरीज म्हणजे त्या दोघांची बेरीज करा गुणोत्तराची। त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 40 वर्ष आहे। त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष असल्यास शोभाचे 5 वर्षापूर्वीचं वय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। आता ऑप्शनसुद्धा आपल्याला याच्या ठिकाणी 4 दिलेले आहेत। तर लक्षात ठेवा, तर 5 वर्षापूर्वीचं वय विचारलं म्हणजे आपण आजचं वय काढू आणि नंतर 5 वर्षापूर्वीचं वय या ठिकाणी काढून घेऊयात। आता दोघांच्या वयाची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे 40 वर्ष, म्हणजे गुणोत्तराचं सुद्धा आपण बेरीज करूया। 5 आणि 3 किती झाले मित्रांनो? 8, म्हणून या ठिकाणी 8 भागाकार देऊयात। 8 जर याला भागाकार जर दिला तर किती याला? 8×45 म्हणजे 5चा भाग आता या ठिकाणी बसलेला आहे। ठीक आहे। आता या 5 आल्याच्या नंतर या 5नं काय करायचं? तर आपल्याला शोभाचं वय काढायचं, म्हणून या 5नं आपण या ठिकाणी शोभाच्या गुणोत्तराला गुणून घेऊयात। राणीचं वय जर काढायचं असेल तर या 5नं आपण राणीच्या गुणोत्तराला गुणून घेऊयात। दोघांचं वय सुद्धा या ठिकाणी निघणार आहे। ठीक आहे। आता पहा, 5 झालं मित्रांनो 25, 3×5 झालं 15। आता आजचं वय शोभाचं वय आहे 25, राणीचं आजचं वय आहे 15, दोघांच्या वयाची बेरीज झाली 40। आली का? दिलेलीच्या वयाची बेरीज झाली 40। ठीक आहे। आता आपल्याला विचार काय? शोभाचे 5 वर्षापूर्वीचं वय किती? आता शोभाचं 5 वर्षानंतरचं जर वय विचारलं असेल तर या 25 मध्ये आपल्याला 5 मिळवावं लागतील। परंतु आपल्याला विचारलं काय? शोभाचे 5 वर्षापूर्वीचं वय, पूर्वीचं वय विचारलं म्हणजे या ठिकाणी 25 मधून आपल्याला 5 मायनस करावे लागतील। 25 मधून 5 जर गेला तर येते मित्रांनो 20, म्हणजे शोभाचं आजचं वय किती? 5 वर्षापूर्वीचं वय किती आहे? शोभाचं 5 वर्षापूर्वीचं वय आहे मित्रांनो 20 वर्ष। ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। जर आपल्याला असं विचारलं असतं शोभाचं आजचं वय किती, तर आजचं वय असतं 25, शोभाचं 5 वर्षानंतरचं वय किती, तर ते असतं 30। मात्र शोभाचं आपल्याला 5 वर्षापूर्वीचं वय विचारलं म्हणून आलं ते 20, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। आता 2 नंबरचा प्रश्न पहा, प्रणव व प्रीती यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असून त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते, तर त्यांची आजची वये किती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, थोडासा गुगली क्वेश्चन आहे। तर पहा, प्रणव आणि प्रीती या ठिकाणी पहा, प्रणव आणि प्रीती यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असून 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे मित्रांनो? 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांची आजची वये काढा। अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। आता सर्वप्रथम असा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय? तर पहा, असा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं पहा, या ठिकाणी लिहून घेऊयात आपण प्रणव, 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 त्याच्यानंतर पहा प्रीती, प्रणव आणि प्रीती यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 60। 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 2:3, 2:3, म्हणजे प्रणवचं 5 वर्षापूर्वीचं प्रमाण किती आहे? 2, तर प्रीतीचं 5 वर्षापूर्वीचं किती आहे? 3। आता आपल्याला विचारलं काय? त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे, परंतु त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 दिलेले, म्हणजेच दोघांचं सुद्धा 5-5 वर्षांनी वय आपल्याला या ठिकाणी कमी करावं लागेल। पूर्वीचं दिलेलं आहे म्हणून 60 मधून जर आपण 10 जर घातला तर ते येते मित्रांनो या ठिकाणी 50। बरोबर किती झालं? 50। हा प्रश्न थोडासा समजून घ्या। बरोबर किती झालं? 50। आता काय करायचं? 2 आणि 3 किती झाले? 5, तर या 5ने याला भागून घ्या। 5नं भागल्याच्या नंतर आपला भागाकार किती जवळ? 5×1=5 आणि हा 0 जशाच तसा म्हणजे 10चा। आता आपल्याला भेटणार काय मित्रांनो? 5 वर्षापूर्वीचं वय या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे, म्हणजे या ठिकाणी या 10नं
जर प्रणवच्या गुणोत्तराला जर गुणलं आणि या 10नं जर प्रीतीच्या गुणोत्तराला जर भेटलं तर आपल्याला हे गुणोत्तर या ठिकाणी यांचं वय भेटणार आहे. तर पहा या ठिकाणी प्रणवचं आलं 20 वर्षे, 10 2 20. त्याच्यानंतर प्रीतीचं किती आलं 10 3 30 वर्षे. आता आपल्याला विचारले काय हे कधी झाले 5 वर्षापूर्वीचे आहे तर त्यांची आजची वय काढा. आता हे 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी निघालेले किती 20 आणि 30 हे या ठिकाणी 5 वर्षापूर्वीचं निघालेले. मग आता आपल्याला 5 वर्ष या ठिकाणी आजचे वय विचारलं म्हणून 5 वर्षापूर्वी जर 20 वर्ष असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये 5 प्लस करा, परत याच्यामध्ये 5 प्लस करा. याच्यामध्ये किती आलं पहा 20 आणि 5 झाले 25 आणि 30 आणि 5 झाले 35. म्हणजेच प्रणवचं आजचं वय किती आहे 25 वर्षे तर प्रीतीचं आजचं वय किती आहे 35 वर्षे. म्हणजेच 25 जसे 35 असं गुणोत्तर आपल्याला पाहिजे आहे. तर ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिले तर ऑप्शन क्रमांक 1 मध्येच या ठिकाणी दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मेरिट ठरविणारे असतात. हा प्रश्न मित्रांनो पाहिजे तेवढा सोपा नाही, लक्षात ठेवा. हा जो 2 नंबरचा प्रश्न पहिल्या प्रश्न एवढा सोपा नाही, थोडासा अवघड क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. असे क्वेश्चन तुम्हाला गुगली क्वेश्चन असतात आणि हेच क्वेश्चन तुमची मेरिट ठरवत असतात, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील, महत्त्वाचे स्ट्रिक्टच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि महत्त्वाची गोष्ट अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जाईल आणि त्याचा 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. 3 नंबरचं गणित पहा. एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास एचे वय शोधा. महत्त्वाचा प्रश्न आहे सुद्धा हा सुद्धा. पहा एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे. कोणाचं वय कोणाच्या दुप्पट आहे तर पहा एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच बीचं वय जर 1 असेल तर एचं वय असणार 2. त्यांच्या वयाची बेरीज आहे 30. दुप्पट म्हणजे 1च्या दुप्पट झाली 2. त्यांच्या वयाची बेरीज आहे 30. ठीक आहे. म्हणजेच या दोघांच्या वयाची बेरीज 30 म्हणजे बेरीज चिन्ह द्या. मग 2 आणि 1 किती झाला 3. मग याला आपण 3 भागून घेऊयात. 3 भागल्याच्या नंतर भाग आपला 3 1 3 आणि हा 0 जशाच तसा म्हणजे आला 10चा. मग आता एचे वय किती येणार एचे वय येणार मित्रांनो 10 गुणूयात. बीचे वय किती येणार तर याला सुद्धा 10 गुणूयात. मग एचे वय किती आलं 10 2 20 वर्ष. बीचं वय किती आलं 10 1 10. म्हणजेच पहा बीचं वय 10 आणि एचं वय 20. म्हणजे पहा एचं वय बीच्या दुप्पट झालं की नाही मग झालं. या ठिकाणी एचं वय बीच्या दुप्पट झालं. तर आपल्याला विचारलं काय एचे वय शोधा तर एचे वय आलं 20. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 20 किती आहे पहा ऑप्शन क्रमांक 20 हे 2 मध्ये दिले म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. 4 नंबरचा प्रश्न पहा. मीना व मिनल या सख्या बहिणीच्या वयातील फरक 5 वर्षापूर्वी 10 वर्ष होता. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयात किती फरक पडेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा मीना व मिनल या सख्या बहिणीत पहा दोघी सख्या बहिणीत त्यांच्या वयातील फरक 5 वर्षे. किती आहे 5 वर्षे. 10 वर्ष 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयात फरक कितीचा आहे 10चा आहे. या दोघी बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयात फरक किती 10 वर्षे. म्हणजे आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये फरक कितीचा पडेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त तुम्हाला 10 सेकंदापेक्षा 5 सेकंद वेळ लागतो. फक्त 5 सेकंद. तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्येच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वयवारीवरचं गणित सोडत असताना कधीसुद्धा जर फरक विचारला असेल तर लक्षात ठेवा 2 व्यक्तीच्या वयामध्ये फरक हा नेहमी सारखा असतो जन्मल्यापासून. तर म्हणजेच मित्रांनो पहा आता उदाहरणार्थ आपण X हा व्यक्ती आणि Y हा व्यक्ती यांच्या वयामध्ये जर 10 वर्षाचा फरक असेल तर किती वर्षानंतर घ्या मागं सुद्धा जा पुढं सुद्धा जा यांच्या वयातील फरक हा नेहमी 10 वर्षच असणार आहे. म्हणजे यांच्या वयात फरक किती दिले 10 वर्ष दिले म्हणजे तो कायमस्वरूपी 10चाच असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा अतिशय बेसिक स्वरूपाचा प्रश्न होता परंतु जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तुम्हाला हा प्रश्न समजेल. अन्यथा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला 100% सोपा असून सुद्धा 1 मार्क तुमचा या ठिकाणी जाऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे असे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि हे प्रश्न सुद्धा आपल्याला मेरिट ठरविणारे प्रश्न असतात. 5 नंबरचा प्रश्न पहा. सूरज व विराज यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 असून त्यांच्या वयातील फरक 15 वर्षे असल्यास विराजचे वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. पहा दोघं जण या ठिकाणी मित्र आहेत. एकाचं नाव आहे सूरज, दुसराचं नाव आहे विराज. सूरज आणि विराज हे दोघं मित्र आहेत. ठीक आहे. आता यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला काय दिलेले 5 जसे 2. म्हणजेच लक्षात आलं की तुमच्या सूरजचा आहे 5 आणि विराजचा आहे 2. म्हणजे या ठिकाणी विराज लहान असणार. आता आपल्याला विराजचंच वय विचारलं तर आपण शोधूयात. तर पहा यांच्या वयातील फरक विचारला. पहा पहिल्यांदा आपल्याला बेरीज विचारली होती. आता या गणितामध्ये आपल्याला काय फरक विचारलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं फरक विचारला.
तर फरक विचारला म्हणजे काय, फरक म्हणजे काय असतं मित्रांनो, फरक म्हणजे या ठिकाणी असते वजाबाकी. मग सूरजचं लिहूया यस आणि विराजचं लिहूया व्ही. सूरजचा आहे 5, विराजचा आहे 2. त्यांच्या वयातील फरक विचारला म्हणून या दोघांची वजाबाकी. तर फरक किती आहे दिलेला आहे 15चा. आता यांचे वय जे काही वय निघतील त्यामध्ये आपल्याला 15चा फरक निघला पाहिजे. ठीक आहे. आता काय करायचं मित्रांनो, आता फरक विचारला म्हणून 5 मधून 2 गेला, राहिला 3. म्हणजे याला 3 न भाग देऊयात. 3 न भागल्याच्या नंतर 3 1 3, 3 5 झालं 15. म्हणजे 5 आलं या ठिकाणी आपला रेशो. त्याच्यानंतर या 5 आपण सूरजच्या वयाच्या गुणोत्तराला गुणूयात. त्याच्यानंतर ह्याच 5 आपण विराजच्या वयाच्या गुणोत्तराला गुणूयात. आता आपल्याला वय निघणार आहेत. 5 2 10, विराजचं वय आलं 10. त्याच्यानंतर 5 5 25, 5 5 किती आलं 25. 25 म्हणजे त्याचा अर्थ काय मित्रांनो, या ठिकाणी 5 5 25 म्हणजेच सूरजचं वय आलं या ठिकाणी 25. आता 25 आणि 10चा फरक जर काढला तर तो येतो 15चा. तो काय येतो 15चा. म्हणजे या ठिकाणी 5 दिलेला फरक किती आहे 15चा. म्हणजे आपल्याला विचारलं कोणाचं वय, विराजचं वय. तर विराजचं वय आहे मित्रांनो 10 वर्षे. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर आपल्याला सूरजचं वय विचारलं असतं तर सूरजचं वय आहे मित्रांनो 25 वर्षे. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्त्वपूर्ण 5 गणित या ठिकाणी पाहिलेत. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल किंवा काही प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल किंवा एखादं उत्तर सांगण्यामध्ये किंवा गणित सोडवत असताना कुठं जर तुम्हाला चूक वाटत असेल तर तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रात्री 9 वाजता दररोज आपण या ठिकाणी लाईव्ह येत आहोत. तर ते तांत्रिक क्वेश्चन तुमचे आरोग्यशोक या पदासाठी असणार आहेत. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.